महाराष्ट्रासह देशाचे प्रेरणास्थान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जे त्यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचा पराक्रम, त्यांचे कार्य. शिवरायांनी 17व्या शतकात त्यांनी बांधलेले किल्ले आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. पण केवळ 8 महिन्यांआधी उद्घाटन झालेल्या मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला आणि त्याच सोबत लाखो शिवभक्तांच्या मनात चर झालं. शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रभरात या घटनेचा निषेध केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनीही आता या घटनेबाबत निषेध व्यक्त केलाय. फडणवीसांबाबत ते काय म्हणाले हे जाणून घेऊया. तर शिवरायांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रभरात संतापाची लाट आहे. या घटनेचा निषेध नोंदवला जातोय. मनोज जरांगेंना यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत मोठं विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याचे दूरगामी परिणाम, वाईट परिणाम सरकारवर होऊ शकतात. परंतु देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं दुश्मन म्हटलं जाते. यात आम्हाला राजकारण करायचं नाही. देवेंद्र फडणवीस हे शिवरायांचे दुश्मन आहेत असे आम्ही म्हणणार नाही. पण फडणवीस यांनी चौकशी करून तो पुतळा बनवणाऱ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे, नाहीतर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असं मनोज जरांगे पाटील आता म्हणाले. तर पुतळा तयार करणाऱ्याला जबर शिक्षा द्या. मनोज जरांगे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानं आमच्या भावना दुखावल्या गेल्यात. स्मारक पडले हा महाराजांचा मोठा अपमान आहे. ज्यांची या सगळ्यात चूक आहे त्यांच्यावर अशी कारवाई व्हायला पाहिजे की त्याला कधीच जेलमधून सोडू नये. पुतळ्याचं काम करणाऱ्याला जरब बसली पाहिजे असं जरांगे यावेळी म्हणालेत. शिवरायांचा पुतळा पडणं हा अपघात आहे, त्याचप्रमाणे त्याला घ्यावं. कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं काहीतरी घडायचं असेल, त्याच्यासाठी सुद्धा हा अपघात घडला असेल. काहीही सांगता येत नाही अपघात कसा घडला याची चौकशी सरकार करेल, पण कारवाईने जखमा भरून येत नाही. त्यासाठी इथे भव्य पुतळा तयार करावा लागेल असं दीपक केसरकर यांनी म्हटलं. त्यांचं हे विधान चर्चेत आहे. तर यावरच जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तर दीपक केसरकर यांना आम्ही हुशार मानत होतो. शिवरायांचा पुतळा पाडला आहे, अवमान झालाय, सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत आणि हे याला शुभ संकेत म्हणत असतील तर त्यांना काय बोलावं. एका मंत्र्याने छत्रपती शिवरायांबद्दल असं बोलणं म्हणजे अवघड आहे. त्यांचा म्हणण्याचा उद्देश दुसरा असू शकतो. त्यांचा अंदाज आणि रोख असा असू शकतो की भाजपाचे सरकार जाते की काय, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या राजकोट किल्ल्यावर बसवलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा वादळ वाऱ्यामुळे पडला. मग बघा, वादळ वाऱ्यामुळे जर पडतोय तर किती निष्कृत दर्जाचं काम केलं होतं. दर्जेच नाही यांना फक्त खुर्च्या पाहिजेत. आणि तो जो कोण काम करणार आहे, तो कोण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी असेलच ना, त्याला नेता फेता असणारच त्यात. आता एखादा बरबाटलेला विचाराचा एखादा, त्याला खूप खायची सवय हे असणारच. यांना काय नाही, महाराजे नाही, दैवत नाही, हे काही बघत नाहीत. फक्त पैसा कशात निघल एवढंच बघतायत. यांना ना जेलात उचलून टाकलं पाहिजे, सगळ्या यांना ठेवलं नाही पाहिजे. आणि ते मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलंय मी तसं की उद्घाटन कोणी केलं, मला वाटतं यात काय सुद्धा राजकारण करून काय उपयोग नाही. जरी मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं असं, त्यांनी उद्घाटन केलं गेले, त्यांचं काय चूक नसावी याच्यात. कारण काम करणारे हे इथले कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असन, कोणतरी नेता असन किंवा सरकार असन, त्यावरती प्रचंड मोठी कारवाई करून त्याला ना जेलमध्ये टाकलं, सोडलंच नाही पाहिजे कायमचं.